आजकाल प्रत्येक सणात आपण घर आणि अंगण सुंदर दिसावं म्हणून रांगोळी काढतो. पण तुम्हाला माहिती आहे का, जी रांगोळी आपण रोज वापरतो ती आपल्या परिवाराच्या आरोग्यासाठी किती योग्य आहे? हे बाजारात मिळणारे रंग बहुतेक सिंथेटिक डाईज, प्लास्टिक बेस आणि हेवी मेटल्स पासून बनलेले असतात. त्यामुळे त्वचेला त्रास आणि एलर्जी होऊ शकते. जमिनीत मिसळल्यावर कीटक, झाडे आणि पाण्याचं प्रदूषण सुद्धा वाढू शकतं. इतकंच नाही तर काही रंगांमध्ये लेड आणि मर्क्युरी सारखी विषारी तत्व असतात, जी आपल्या पाळीव प्राणी, पक्षी आणि अगदी लहान मुलांनाही नुकसान करतात. आपल्या पूर्वजांनी कधीच अशा प्रकारच्या रांगोळ्या वापरल्या नाहीत, कारण तेव्हा रांगोळी ही केवळ सजावट नव्हती, तर एक ऊर्जा निर्माण करणारी प्रक्रिया होती. त्या काळी रांगोळी बनवण्यासाठी तांदळाचं पीठ, हळद कुंकू, फुलांच्या पाकळ्या आणि अशा इतर नैसर्गिक रंगापासून रांगोळी बनवली जायची. यामुळे एकीकडे कीटकांसाठी अन्न निर्माण होत असे, तर दुसरीकडे घरात सकारात्मक स्पंदन निर्माण व्हायचे. पूर्वी अशी मान्यता होती की देवाच्या उंबरठ्याशी बसून रांगोळी काढणं ही एक ध्यानक्रिया आहे, ज्यामुळे मन एकाग्र होतं आणि घरात शांतता येते. या दिवाळीत आपण थोडा बदल करूया. कृत्रिम नव्हे तर पारंपरिक